एक संसारात एवढं वैतागलं, पण त्याचं मरण देवाच्या दरबारात लिहिलेलं नव्हतं. त्याचं मरण लिहिलेलं नव्हतं, पण ते एवढं वैतागलं दादा, एवढं वैतागलं. त्याने निश्चय केला की आजच्या आज आपल्याला जीव द्यायचा म्हणजे द्यायचा, जिवंतच राहायचं नाही. मग त्याने मरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले तयार केले. त्याच्या मनात विचार आला की आपण काय करू, पेट्रोल अंगावर घेऊन मरू. कसं मरू, पेट्रोल अंगावर घेऊन मरू. म्हणजे त्याने काय केलं, 5 लिटरची एक पेट्रोलची कॅन घेतली आणि 5 लिटरची पेट्रोलची कॅन अंगावर ओतून घेतली. कशावर ओतून घेतली, अंगावर त्याने 5 लिटरची कॅन ओतून घेतली. आणि ओतून घेतल्यानंतर अशी माचीसची काडी ओढणार तोच त्याच्या मनात विचार आला की अरे 5 लिटरची कॅन ओतून तर आपण घेतली, पण फक्त 50% भाजलो आणि वाचलो तर. हुशार होतं ते, आणि मरणारे का येडे राहते का, हुशार राहते. त्याने काडीची माचीस वाढायची, नांगायला लावायची. तो विचार केला की 50%च भाजलो तर लय परत त्रास होईल. किती त्रास होतो ना, अशी माचीची काडी ओढून नुसती खालून लावून पहा आपल्या, मग किती त्रास होतो भाजल्यावर. काडी ओढली त्याने, काडी ओढायची. तो मनात त्याचा विचार आला की असं नाही मरायचं. पुन्हा त्याने अन्न आंघोळ केली आणि परत त्याच्या मनात विचार आला की आता काय करायचं, एखाद्या शेततळ्यात जाऊन उडी मारून काय करायचं, आत्महत्या करायची. पण त्याच्या मनात परत विचार आला, आपण शेततळ्यात गेलो आणि एखाद्याने जर आपल्याला पाहिलं आत्महत्या करताना आणि वाचवलं तर लोक काय म्हणतील, पोहता येत नव्हतं तर कशाला जातो रे शेततळ्यात, लोक आपल्याला नाव ठेवतील. म्हणून त्याने तो विचार पुन्हा कॅन्सल केला. परत त्याच्या मनात विचार आला की आपण काय करू, रेल्वे स्टेशन आपल्याला जवळ आहे, रेल्वे समोर जाऊन आपण काय करू, रेल्वेवर रुळावर पडून आत्महत्या करू. आत्महत्येचा विचार आला. पण त्याला परत वाटलं एखाद्याने आपल्याला पाहून चैन ओढली तर लय मार खावं लागेल. तोही निर्णय त्याने कट केला. पण त्याच्या मनात आलं, तो जिथं राहत होता त्या रस्त्यावर असा एक पूल होता. आता हे समृद्धीचे ब्रिज कसे, समृद्धीसारखा एक ब्रिज होता, मोठा पूल होता. त्या पुलावर तो गेला आणि त्याने विचार केला सुनीलजी की त्या पुलावरून उडी मारून खाली काय करायचं, आपलं जीवन संपवायचं, आत्महत्या करायची. त्या पुलावर तो गेला आणि पुलावर गेल्यानंतर त्याने मोठ्याने गजर करायला सुरुवात केली. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. असाच गजर केला ना. अरे मरायला गेलेला कुठं पुंडलिकाचा गजर करतो का. त्या पुलावर तो उभा राहिला आणि पुलावरून उभा राहिल्यानंतर अण्णा त्याने दंदिशी खाली उडी मारली. कशी दादा, खाली उडी मारली. माझं ऐका बरं, त्याचं देवाच्या दरबारात मरण लिहिलेलं नव्हतं. खालीहून एक मेथीची भाजी घेऊन चालली होती एक बाई. सकाळी सकाळी भाजी घ्या, भाजी भाजी घ्या, भाजी असं करत त्या पुलाच्या खालीहून चालली होती. हे मोठं टोपलं तिच्या डोक्यावर होतं. याने जशी उडी मारली तसे तिच्या टोपल्यात पाता काय महाराज, भाजीवली मेली. हे वाचलं. तुमचं लिहिलेलं असेल तर तुम्हाला मरावंच लागेल, आणि लिहिलेलं नसलं तुम्ही इच्छा केली तरी तुम्हाला वाचावाच लागेल. हा देवाघरचा नियम. विठ्ठल बरं, तुम्ही प्रश्न कराल की महाराज फक्त आम्ही तुम्ही सर्वसामान्य लोक आहोत, आपल्यालाच मरावं लागतं का. तर असं नाही. येथे नाही
पामर जीव किती. कोण कोण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलंय तर कुलवंत आले. कुलवंत आले आणि गेले किंवा मेले. दुसरा बलवंत आले. कुलवान लोक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. कुलवान म्हणजे कसे, कुलवान कुळात जन्माला आले. परिणाम छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या कुळातले होते? कुलवान परिवारातून छत्रपती शिवाजी महाराज होते. पण तरीही जावं लागलं कुलवान गेल्यांना, त्याच्यात नवल नाही. बलवान लोकही गेले. पोलादी पहार वाकवणारे लोक या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेले. कसे? पोलादी पहार. पोलाद वाकवणं सोपं आहे? तुमच्या शेजारी सगळ्या या पोलादाच्या कंपन्या आहे, एवढं सोपं आहे? अहो, आपल्याला लाकडाची काडी अशी मोडत नाही, लाकडाची काडी मोडत नाही. पोलादी पहार वाकवणारे लोक आले तरीही ते गेले. कुलवंत गेले, याच्यात नवल नाही. बलवंतही गेले दादा, याच्यातही नवल नाही. धनवंतही गेले. धनवंत लोक किती? लोक धनवंत. टाटा बिर्ला किती धनवंत होते? धनवंतच होते ना. कुलवंत गेले, बलवंत गेले, धनवंतही गेले, याच्यातही नवल नाही सुनीलजी. पण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर भगवंतही गेले, हे मात्र नवल आहे. म्हणून ज्या मृत्यू लोकामध्ये वाटचाल आपण करतोय त्या मृत्यू लोकातून एक ना एक दिवस आपल्याला जायचं. शेवट हा आपल्याला ठरलेलाच आहे. पण जात असताना आपण गेल्यानंतर आपले चांगले वाईट कर्म जर लोकांमध्ये असले, आपण केलेले चांगले कर्म जर शिल्लक असले, तरी लोक आपण गेल्यानंतरही आपलं नाव घेतात. काय म्हणतात? राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. माणूस म्हणून आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोय. सुंदर प्रकारचा देह, सुंदर प्रकारचं शरीर देवाने तुम्हाला मला प्रदान केलंय. एक वाक्य तुमच्या समोर बोलू का? माणूस म्हणून आपण जन्माला आलोय. कित्येक लोक माणूस म्हणून जन्माला येण्याची इच्छा करतायत, पण त्यांना माणूस म्हणून जन्माला येता येत नाही. माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहोत ना, तर जसं आलो आहोत तसं दळभाद्र्यासारखं जगू नका. कसं जगा? मस्त मस्तीत जगून घ्या. असेल तुमच्यावर कर्ज तरी अजिबात नाराज होऊ नका. ज्याच्यावर जास्त कर्ज तोच खरा मर्द. आणि ज्याच्यावर नसेल कर्ज तर त्याने काढून पहा कर्ज. सोपा सिद्धांत आहे. पण असं अनमोल किमतीचा देह भगवान परमात्म्याने अण्णा तुम्हाला मला प्रदान केलाय. काय उगाच दळभाद्र्यासारखं जगायचं? मस्त मस्तीत जगा. एक वाक्य बोलू. देवाने तुम्हाला मला दिलेलं शरीर म्हणजे एक श्वासाचा झोका आहे. कसा? देवाने तुम्हाला मला दिलेलं शरीर म्हणजे एक श्वासाचा झोका, अर्थात वारा आहे. ज्या दिवशी हा वारा बंद पडतो त्या दिवशी लोक तुम्हाला मला वारा घालायला चालू करतात. हे या जीवनातील अंतिम सत्य आहे. याच्या पलीकडे काय? कसं जगलं पाहिजे? माणसाने मस्तीत जगलं पाहिजे. एका कवीने सांगितलंय, गझल आहे, त्याचा भाव अत्यंत गोड आहे शुभमजी. ते गझलकार सांगतात, झूमलो हस बोललो प्यारी अगर है जिंदगी सांस के बसे झोंके का सफर है जिंदगी झूम लो हस बोल लो. कसं जगा? मस्तच जगा जरा. त्याच्याशिवाय या जीवनाची पूर्तता नाही गड्या. माणूस म्हणून जन्माला आलो आहोत ना, तर मग मस्तीत जगायचे. कसं जगायचंय? झूम लो हस बोल लो. कसं करा? जगून घ्या, हसून घ्या. एका बाबाला मी म्हणलो, बाबा 2 तास कीर्तन केलं हो मी, पण तुम्ही एकदाही हसले नाही.
ते म्हणे महाराज मी हसतो पण आपलं तोंडच तसं आहे. अरे असं कुठं असतं का बाबा? हसलं पाहिजे माणसाने. हसून घ्या महाराज. काही काही लोकांची हसण्याची इच्छा आहे. महेश दादा, काही लोकांना हसण्याच्या गोळ्या आहे. कशाच्या? हसण्याच्या गोळ्या आहे. कीर्तनात बसलेले सगळे भाग्यवान आहे. तुम्हाला आहे का कोणाला हसण्याच्या गोळ्या? हा, काहींना गोळ्या देऊनही हसू येत नाही, मग त्यांना गुदगुल्या करावं लागते. म्हणून एखादा हसण्याचा प्रसंग असेल तर हसून घ्या, जगून घ्या. कसं आहे, जीवन आहे श्वासाच्या झोक्यासारखं जीवन आहे. म्हणून माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहोत. आपले काही कर्तव्य आहे ते माणसाने केले पाहिजे. तुकोबाराय तुम्हाला मला सावधान करतायत. सावधान करण्याचं कारण असं आहे का तुकोबाराय तुम्हाला मला सावध करतात? त्याचं कारण असं आहे, जगातल्या प्रत्येक गेलेल्या क्षण, प्रत्येक गेलेल्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळतील. पुन्हा पुन्हा मिळतील. एखाद्या वेळेला तुम्ही सरपंचला उमेदवारीला उभा असाल आणि पडले असाल तर पुन्हा तुम्हाला संधी आहे. तुमच्याकडचं सोनं जर हरवलं असेल, पैसा हरवला असेल तर परत ते मिळण्याची शक्यता आहे, संधी आहे. तुमचं एखादं पद गेलं असेल, प्रतिष्ठा गेली असेल की त्या पुन्हा मिळू शकतात. पण शास्त्रकार सांगतात काही गोष्टी मानवी जीवन जगताना अशा आहे दादा की त्या एकदा गेल्या की त्या परत मिळत नाही. त्यापैकी कुठल्या गोष्टी आहे? शास्त्रकार सांगतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी. पुनर्वित्तम, तुमचा गेलेला पैसा पुन्हा मिळू शकतो. पुनर्मित्रम, तुमचा गेलेला मित्र पुन्हा मिळू शकतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी. येतच सर्व पुनर्लभ्यम पण शरीरः ना पुनः पुनः. शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. अहो पैसा जाऊ द्या. अण्णा, परवा मी जालन्याचे एक सगळ्यात मोठे व्यापारी, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याकरिता गेलो आणि अण्णा दादा त्यांच्याकडे मी बसलो. एवढा श्रीमंत माणूस आहे, एवढा श्रीमंत माणूस आहे. त्या माणसाने मला विचारलं, म्हणे महाराज आपल्याला या महिन्यात 50 कोटी रुपये दान करायचे. किती? 50 कोटी रुपये दान करायचे. कुठं गेले, कुठं दान केले पाहिजे म्हणे. एवढा श्रीमंत माणूस. त्याच्याशी जेव्हा आम्ही चर्चा केली ना, त्यांना म्हणलं सेठ एवढे पैसे तुम्ही दान करताय? त्याने दिलेलं उत्तर एवढं गोड आहे. अण्णा त्याने सांगितलं, महाराज पैसे मिळाल्यानंतर माणूस गाड्या घेऊ शकतो, मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊ शकतो, चांगले कपडे विकत घेऊ शकतो, बंगला बांधू शकतो. महाराज माणूस पैसा खाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय? दान करायचे. पैसे दान करायचे ही त्याची इच्छा आहे. म्हणून माणसाने पुनर्वित्तम, पैशाकडे जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. पुनर्मित्र, मानवी जीवन जगत असताना मी रोज सांगत असतो, एक मित्र माणसाच्या आयुष्यात असला पाहिजे. किती हजारो नसू द्या अर्जुन, एक असला पाहिजे. पण एक असा असला पाहिजे की हजारो लोक ज्या दिवशी आपल्या विरोधात असतील ना, तो एकच आपल्या पाठीशी भक्कम असला पाहिजे. असा एक मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे. महाराज आमची सगळ्यांची परमार्थिक मैत्री आहे. दादा आहे, शुभमजी आहे, इकडं सुनीलजी आहे, इकडं मागं आकाश महाराज आहे, अण्णा आहे. आमची मैत्री आहे. आम्ही रक्ताने जरी एक नसलो पण आमच्या सगळ्यांचं हृदय मात्र एक आहे. ही मैत्रीची ताकद आहे. कुणावर काहीही वेळ असू द्या, प्रत्येकाचं हृदय एकच बोलतं. ही मैत्रीची ताकद आहे. मैत्रीचा एक भाव आहे, तो कवी सांगतो, देह खांद्यावरी टाकल्यासारखा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख
जीवन भरची वाटच पणार नाही, जीवनभर तुझी एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आशा सारखा मित्र बनणारे गारव्या सारखा मित्र बनणारे गारव्या सारखा मित्र बनणारे गारव्या सारखा. काय पाहिजे प्रत्येकाला? एक मित्र आणला पाहिजे, जीवाभावाचा असला पाहिजे, साथ देणारा असला पाहिजे. पुनर्मित्रम, तरीही तो तुम्हाला सोडून गेला. पुनर्मित्रम, तरीही पुन्हा दुसरा मिळू शकतो. पुनर्भार्या, शास्त्रकार सांगतात, सुंदर तुमची पत्नी असेल पण काही कारणास्तव ती तुम्हाला सोडून गेली तरी तुम्हाला पुन्हा दुसरी, तुमची पत्नी जर तुम्हाला सोडून गेली तर दुसरी मिळू शकते ना. दुसरी हिम्मतच होईना बघ कोणाची. 2024 आहे, लय भयानक आहे. फ्रेश फॉर्मचीच अडचण आहे. दुसऱ्यांदा कुठं एकदा तुमची पत्नी जर तुम्हाला सोडून गेली तर दुसरी मिळू शकते, मिळू शकते, काय अडचण नाही बरं. तुमचं काम जर चांगलं असेल तर दुसरी मिळू शकते. पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. जगात सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळतील पण शरीर भेटणार नाही. महाराज सांगतात, जन्म नाही रे अनिक तुका म्हणे माझी भाग. हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. म्हणून या जीवनाच्या हा जीवन तुम्हाला मिळालंय याचं सोनं करायला शिका गड्या, सोनं करायला शिका. आणि या जीवनाचा फायदा घेण्याचं ज्ञान जगाच्या पाठीवर फक्त माणसाकडेच आहे. म्हणून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून जो कोणी माणूस आहे त्याला उपदेश करतात. काय उपदेश करतात? अभंगाचं पहिलं करतात. काय उपदेश करतायत? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया भवसिंधू. काय विचार केला पाहिजे? तर या मृत्यू लोकाच्या भवसागरातून आपल्याला तरुण कसं जाता येईल हा विचार माणसाने क्षणाला केला पाहिजे. का हो तुकोबारा, तरुण जाण्याकरिता क्षणालाच काय विचार करायचा? वर्षाच्या वर्षाला आम्ही विचार करू शकत नाही दादा. हा जाऊ द्या, आता पुढच्या वर्षी तरुण जाऊ, विचार करता येतो ना. 6 महिन्याला तरुण जाऊ, क्षणाला करायची काय गरज आहे? वर्षाच्या वर्षालाही आपण करू शकतो. अजिबात करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, देवाने मला दिला, तुम्हाला दिलेला हा जो नरदे आहे ही काही तुमच्या माझ्या बापाची प्रॉपर्टी नाही. त्याच्या मनात जर आलं तर तो बटन दाबल्या सिम कार्ड बंद करून टाकू शकतो. कबीरदासजीचा भाव आहे, ते सांगतात, सास रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का.
कसं आहे जीवन. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी. या देहाचा भरोसा नाही. म्हणून तुकोबाराय बोलताय क्षणाला तुम्ही काय करा तर विचार करा. कसा करा? हा भवसागर तरुण जाण्याकरिता विचार करा. अण्णा, हा भवसागर तरुण तुम्हाला जायचा असेल तर देवाचं नामस्मरण करा. देवाच्या नामस्मरणातही भवसागर तारून जाण्याची ताकद आहे. एक कवी सांगतात, त्यांचा भाव गोड आहे. ते बोलतात, जन्म सफल होगा रे बंदे, मन मेरा मसाले, मन मेरा मसाले, राम नाम के मोती कोसा, सो की माला बना ले, मन मेरा मसाले, जन्म सफल होगा रे बंदे. त्याच्यात काय ताकद आहे? भवसागर तरुण जाण्याची ताकद आहे. म्हणून काय केलं पाहिजे? क्षणाला तुम्ही विचार केला पाहिजे. कुठला विचार? तर भवसागर तरुण जाण्याचा विचार आपण क्षणाला केला पाहिजे. का हो तुकोबाराय, क्षणालाच हा का विचार करावा? त्याचं कारण अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कितीही तुम्ही आम्ही थांबवण्याचा याला प्रयत्न केला तर याचं मरण निश्चित आहे. हा जाणारच आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? सावधान मरण्याच्या बाबतीत राहिलं पाहिजे. जसं एखादा घाट लागला की त्या घाटाच्या खाली लिहिलेलं असतं सावधान. आपण घाटाकडे वाटचाल करत आहात, तसं तुम्हाला मी सांगतो सावधान, आपण मरणाकडे वाटचाल करत आहोत. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. याचं मरण एक ना एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे. पण या जीवनाची संधी करायला शिका, याचं सोनं करायला शिका. देवाने तुम्हाला मला दिलेलं हे शरीर म्हणजे संधी आहे. आणि आपण या शरीराची संधी काय करायचं? याचं सोनं करायचंय. या जीवनाचं सोनं करायचंय का कोळशे करायचे आपल्या हातात आहे. जर निश्चित स्वरूपात आपण चांगले कर्म केले अण्णा तर या जीवनाचं सोनं होईल. आणि माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर गाढवासारखं वागलो तर या जीवनाचे कोळशे होतील. मग सोनं करायचंय का
का कोळशे करायचे हे आपल्या आपल्या हातात आहे. सोनंही करता येतं आणि कोळशेही करता येते. एका जणाने या जीवनाचे कोळशे केले. पहा कसे केले. एक लाकूड तोड्या होता. कोण होतं? लाकूड तोड्या होता. पूर्वीचा होता. आणि पूर्वी कसं असायचं, माळी समाजाचा माणूस जर असेल तर त्याने काय करायचं, फुलं विकण्याचं, फुलं तोडण्याचं, बाग लावायचं काम करायचं. कोणी धनगर समाजाचा असेल तर त्याने मेंढ्या वळायचं काम करायचं. कोणी कुणबी समाजाचा असेल तर त्याने शेती करण्याचं काम करायचं. कोणी सुतार समाजाचा असेल तर त्याने लाकूड तोडी लाकडं विकायचं काम करायचं. याचा धंदा होता कोळशे विकायचा. कोळशे विकण्याचा याचा धंदा होता. हा रोज आपला रानात जायचा. सूर लावा. रोज रानात जायचा, जंगलात जायचा, जंगलातून झाडं तोडून आणायचा. घरी झाडं तोडून आणले की त्याचे कोळशे करायचे अण्णा. आणि ते कोळशे आपल्याला कसा जालन्याचा व्यापार जवळ आहे, जालन्याचा बाजार जवळ आहे, इकडं बदनापूर जवळ आहे, अशा बाजारात तो नेऊन कोळशे विकायचा. कोळशे विकायचा त्याचा धंदा होता. पण एक दिवस त्या राज्याचा राजा जंगलात गेला आणि तो शिकारीला असा बाण लावून उभा होता. राजा बाण लावून उभा होता. बाण लावलेला होता वर. राजाचं सगळं लक्ष शिकारीकडे होतं, त्या पक्षाकडे होतं. पण परिणाम असा झाला, राजाचं सगळं लक्ष वर होतं, राजाच्या पायाजवळ खाली नाग होता. काय होतं? राजाच्या पायाजवळ खाली नाग होता. हा सगळा प्रकार तो लाकूड तोड्या पाहत होता. त्याच्या लक्षात आलं की राजा तर शिकार करण्यात मग्न आहे. आणि एखाद्या वेळेला राजाचा पाय जर या नागावर पडला तर देवा समान असलेला आपला या राज्याचा राजा, याला मरण पत्करावं लागेल, किंबहुना याला मरावं लागेल नागावर पाय पडल्यावर. राजाने त्या शिकाऱ्यावर बाण लावून, त्या पक्षावर बाण लावून धरलेला होता. राजाचं सगळं लक्ष त्या पक्षावर होतं. हा सगळा प्रकार जेव्हा त्या शिकाऱ्याने पाहिला, त्या लाकूड तोड्याने पाहिला, अण्णा तो लाकूड तोड्या त्या राजाजवळ गेला आणि राजाला असं समोर ढकलून दिलं. कोणी ढकलून दिलं, का ढकलून दिलं, हा सगळा प्रकार जेव्हा राजाच्या लक्षात आलं की आपलं जीवन आज या लाकूड तोड्यामुळे वाचलं, नाहीतर आपला पाय जर त्या नागावर पडला असता तर आपल्याला मरावं लागलं असतं. हे जेव्हा त्या लाकूड तोड्याच्या राजाच्या लक्षात आलं तेव्हा राजाने काय केलं अण्णा, लाकूड तोड्याला सांगितलं, अरे काय करतोय तू या जंगलात? त्याने सांगितलं, मायबाप, लाकडं तोडण्याचा माझा धंदा आहे, घरी जातो त्याचे कोळशे करतो आणि बाजारात विकतो. राजाने त्याला सांगितलं, आजपासून तू हे कोळशे बाजारात विकायचे नाही, हा धंदा तू बंद करायचा. एक काम कर म्हणे, तुला 5 एकर चंदनाची बाग मी देतो. राजानं त्याला 5 एकर चंदनाची बाग दिली. आणि बाग दिल्यानंतर राजा निघून गेला. पण कोळशावाल्याला काय माहिती चंदनाचं काय करायचं. कोळशावाला जसा भिडला, अगोदर जंगलात जावं लागायचं, आता जवळच बाग होती. रोज गेला, चंदनाचं झाड तोडायचं, त्याचे कोळशे करायचे, बाजारात विकायचे, घरी यायचे. चंदनाचं झाड तोडायचं, त्याचे कोळशे करायचे, बाजारात विकायचे, घरी यायचे. 2-3 वर्षानंतर जेव्हा राजा पुन्हा त्या जंगलात आला आणि त्या राजाला त्या लाकूड तोड्याची आठवण आली, राजाला वाटलं 2 वर्षापूर्वी आपण त्या लाकूड तोड्याला चंदनाची बाग दिली, बिचाऱ्याचा संसार आता चांगला चालू असेल असं त्याच्या लक्षात आलं. पण जेव्हा राजाने त्या लाकूड तोड्याकडे पाहिलं तर ते चहाला जाळ लावत होता असा धोपण करून त्या जंगलात. राजाला वाटलं 5 एकरची चंदनाची बाग याला मी दिली, मला वाटलं यानं गॅस सिलेंडर घेतला असेल, पण या अजून असं दळ भद्र्यासारखंच दिसतंय. राजा घोड्यावरून खाली उतरला आणि त्याला विचारलं, का रे 2 वर्ष झाले 5 एकरची तुला चंदनाची बाग मी दिली आणि तू अजून कोळशे चहाला जाळच लावतोय म्हणे, काय करतोय म्हणे तू आता? तो म्हणे, काही नाही राजेसाहेब, पहिल्यांदा तुम्ही जी 5 एकरची बाग दिली चंदनाची त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, याच्यासाठी की अगोदर कोळशे आणायला मला बाजारात जावं लागत होतं म्हणे, पण जेव्हापासून तुम्ही ही बाग दिली तेव्हापासून मला जवळच कोळशे झाले. राजाने त्याला विचारलं, किती एकर बाग झाली आतापर्यंत? त्याने सांगितली 5 एकर तोडली म्हणे आतापर्यंत. राजा म्हणे, वा वा वा, करावं तेवढं कौतुक तुझं कमी आहे म्हणे. 5 एकर मधला एखादा तुकडा ठेवला का नाही? तो काय म्हणे, एक तुकडा पडलेला आहे, तेच आता जाळून त्याचेच कोळशे करायचे होते म्हणे. राजाने त्याला सांगितलं, एक काम कर,
हा जो लाकडाचा तुकडा पडलेला आहे हा एखाद्या व्यापाऱ्याकडे म्हणे. त्या लाकूड तोड्याने तो लाकडाचा एक तुकडा घेतला, चंदनाचं झाड होतं ते, मार्केटमध्ये गेला, एका लाकूड तो व्यापाऱ्याला दाखवलं. व्यापाऱ्याला दाखवल्यानंतर व्यापाऱ्याला त्यानं विचारलं, व्यापारी मामा कितीला घेता हा लाकडाचा तुकडा? व्यापाऱ्यानं त्याला सांगितलं 10,000 रुपयाला घेतो लाकूड तोड्या. त्याने सांगितलं 10,000 रुपयाला घेता? त्याने सांगितलं हो. तो व्यापारी त्याला म्हणाला की अजून जर तुझ्याकडे काही तुकडे असतील तर अजून घेऊन ये म्हणे. त्याने सांगितलं एवढाच तुकडा उरला होता. एक तुकडा सुनीलजी त्याने त्या व्यापाऱ्याला विकला आणि 10,000 रुपये घेऊन घरी आला. सगळे जीवनाचे चंदनाची बाग मिळूनही त्या लाकूड तोड्यानं काय केलं त्याचं? 5 चक्करची चंदनाची बाग त्याला राजाने देऊनही त्या लाकूड तोड्याने काय केलं? मी त्या लाकूड तोड्याचं नाही सांगत, तुमचं आमचं सांगतोय. अरे कोट्यावधी रुपये किमतीचा नरदेह भगवंताने फुकट आपल्याला दिलाय, तरी आपण त्याचं काय करतोय? कोळशेच करतोय ना. लाख लोकातून आणणं एखादा माणूस चांगला आहे की तो माणूस या जीवनाचं सोनं करतोय. काय किंमत आहे देहाची? काय किंमत आहे? अरे एक बोट जर तुमचं तुटलं तर पुन्हा कोट्यावधी रुपये खर्च करून तुम्हाला परत ते बोट येत नाही. हात जर गेला तुमचा तर पुन्हा कितीही पैसे देऊन हात परत मिळत नाही. पाय जर गेला तर पुन्हा कितीही पैसे देऊन पाय मिळत नाही. ही काय या नरदेहाची किंमत आहे? तुम्ही म्हणाल महाराज 2-4 लाख दिले की डॉक्टर बसून देतो. काय बसून देतो? पाय बसून देतो. पण ज्यांनी ते पाय बसून घेतले ना त्यांना विचारा ओरिजिनल पायाची किंमत. आमच्याही एका मित्राला दादा तसा डुप्लिकेट पाय, त्याला म्हणलं असं कर रे, ते म्हणतो तसं नाही करता येत. ही या नरदेहाची काय किंमत आहे? म्हणून तुकोबारायांनी सांगितलंय, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. माणूस म्हणून जन्माला आलो आहोत ना, मग आपले काही कर्तव्य आहे. लोक काय करतात? सोन्यासारखा नरदेह देवाने दिलाय, बालपण वाया घालवतात, तारुण्य वाया घालवतात. आणि एकदा बालपण गेलं, तारुण्य गेलं, म्हातारपण आलं की मग देवाच्या मंदिरात बसतात आणि फक्त एकच म्हणतात. काय म्हणतात? दिन गेले भजना सारे दिन गेले. कोणते कोणते दिवस गेले ऐका. बालपणा रमण्यात गमविला, बालपणा रमण्यात गमविला, यौवनात धड लौकिक सारे हे दिन गेले भजना बिन सारे हे दिन गेले. हे कधी म्हणतात लोक? हे कधी? सगळं गेल्यानंतर. पण मी एक प्रार्थना सगळ्यांना करेल की जोपर्यंत हे शरीर चांगलं आहे तोपर्यंत देवासमोर उभे राहा, त्याला प्रार्थना करा, त्याच्याकडे हात जोडा आणि त्याला एक म्हणा. काय म्हणा? जब अंतकाल कोई रोग ना सताए, यम दर्शना निभाए, जब प्राण तन से गोविंद नाम लेके, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. म्हणा त्या देवाला कधीतरी, त्या देवाला कधीतरी म्हणा, देवा प्रभू काय म्हणा? गोविंद नाम लेके गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले, इतना करना स्वामी. उस वक्त जल जाना नहीं शाम भूल जाना,
तन से निकले. अशी प्रार्थना देवाकडे जाऊन कधीतरी करा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. तुकोबराय बोलतात, नाशिवंत देह जाणार सगळं, आयुष्य खातो काळ सावधान. मग जर या देहाचं सोनं करायचंय तर काय करावं लागेल? अभंगाचं तिसरं चरण. संत समागमे धरावी संत समागमे धरावी संत समागमे बोलतात, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत महात्म्याची संगत तुम्ही परमार्थ आवडीने केला पाहिजे. संत महात्म्यांची संगत किती अवघड आहे, किती दुर्लभ आहे. संत सुंदरदासजी महाराजांना सांगतात, तात मिले पुणी मात मिले, सुत भ्रात मिले युती सुखदाई, राज मिले गजराज मिले, सब साज मिले मन वंचित पाय, लोक मिले विधि लोक मिले, सुरलोक मिले वैकुंठ जाई, सुंदर और सब सुख मिले, पर संत समागम दुर्लभ भाग. दुर्लभ स्वरूपाचा असणारा संत महात्म्यांचा समागम जर तुम्हाला प्राप्त झाला तर काय करा, आवडीने त्या परमात्म्याचे काय करा, भजन करा, परमार्थ करा. देव फक्त भावाचा भुकेला. संत कबीरदासजी सांगतात,
पैसा, तुमच्याकडे असणारी प्रॉपर्टी एखाद्या वेळेला तुम्ही देवाला दान केली नाही तरी चालेल, पण तुमच्या अंतःकरणामध्ये असलेला भाव, तुमच्या अंतःकरणामध्ये असलेली श्रद्धा, त्याचा भुकेला फक्त भगवान परमात्मा आहे. म्हणून संत कबीरदासजी सांगतात, काही त्याला समर्पण करता आलं नाही तरी चालेल, पण तुमची श्रद्धा, तुमचा भाव, तुमचा विश्वास हा तुमचं कल्याण करणार आहे. म्हणून तुम्ही त्याला श्रद्धेनं जपलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे. म्हणून कबीरदासजी सांगतात, गिरिधर धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. संत महात्म्याची संगत या जन्माचा उद्धार करून घेण्यासाठी आपल्या कामाला येते. जर तुम्हाला तुमच्या पैशाचा, सत्तेचा, प्रतिष्ठेचा गर्व जर असेल तर तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. तुमच्या पैशाचा धूर जर तुमच्या डोळ्यावर असेल तर तो तुमचा उद्धार करणार नाही. तुमच्या ताकदीचा धूर जर तुमच्या डोळ्यावर असेल, तुमच्या प्रतिष्ठेचा धूर जर तुमच्या डोळ्यावर असेल तर तुकोबाराय बोलतात, हा सगळा धूर तुम्ही बाजूला काढून टाका. नका डोळे धुरे भरून राहू, कारण शेवटची कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी राहाती निराळे रांडा पोरे सकळ. कितीही तुमच्याकडे पैसा असेल, तुमचे पाहुणे रावळे मोठा असतील, तरी तुम्हाला ते मरणाच्या तडाख्यातून वाचू शकत नाही. यांना माणसाने शेवट गोड करून घेण्याकरिता हा धूर बाजूला सारला पाहिजे. का तर तुम्ही जे जे काम आज करतायत ते सगळे काम कसे आहे? खोटे आहे. महाराज सांगतात, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. शरीराची होय शरीराची होय याची एक दिवस काय होणार आहे? माती होणार आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. का तर नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाई.